शुभ सकाळ सर्वांना. आत्ता वाजले आहेत सकाळचे 8:30. मुलं झोपलेले आहेत आणि आम्ही रेडी झालेलो आहोत. तर आम्हाला चहा प्यायचा आहे. आम्ही चाललो चहा प्यायला. सकाळी सकाळी नाही तर खूप मस्त वाटतं. तुम्हाला दाखवते बाहेरचं. काल पण दाखवलं होतं, आज पण दाखवलं. काय गुड मॉर्निंग बोला. गुड मॉर्निंग. हे बघा, काल पण दाखवलं होतं ना बाहेरचं. मस्त आहे एकदम. रूमच्या बाहेरच छान असं गार्डन. आम्हाला दुसरा पण ऑप्शन होता बाजूलाच, यांचीच म्हणजे बिल्डिंग अटॅच आहे, त्याच्यामध्ये पण घेऊ शकत होतो, पण आम्ही हा असा सेपरेटवाला घेतला. मस्त वाटते बघा. बाजूलाच गार्डन, गेम झोन छान आहे. तुम्हाला काल रूम दाखवली ना मी. हे बघा, असं सेपरेट पण आहे तिथं कॉटेजसारखे, आणि बाजूला त्यांची इमारत पण आहे. पाहिजे तर आपण त्याच्यामध्ये पण घेऊ शकतो. पण इथं खूप छान वाटतंय, मस्त. हे बघा, हरिण पण आले बघा. हा बघा, चित्रकूट हिल रिसॉर्ट छान आहे. आणि यांचं इथं रेस्टॉरंट पण आहे. काल आम्ही इथंच जेवलो होतो, तर आता नाश्ता इथंच करतो. मुलांना उठायला वेळ आहे तर नाश्ता करून घेतो. इथे तुम्हाला पाहिजे ना तर तुम्ही ब्रेकफास्ट पण बुफेमध्ये घेऊ शकता. ऑप्शन आहे, आपल्याला पाहिजे तर आपण सेपरेट पण मागू शकता. तर बुफेमध्ये काय काय दाखवते, कांदे पोहे, इथं पराठे होते, आलू पराठा, मिक्स उत्तप्पा, सांबार आहे, चटणी आहे, आणि याच्यामध्ये ब्रेड बटर आणि चहा कॉफी पण आहे. पण आम्ही सेपरेटच मागवलं, आम्ही याच्यामध्ये नाही खाणार. मिस्टरांनी मागवलेला आहे मसाला डोसा. करू सुरुवात. करा करा. तू घेते का तो? ते लवकरच 6 वाजता उठल्यात, मी उशिरा उठली. नाही नाही, तुम्ही खाऊन घ्या ना. माझाही नाश्ता आलेला आहे. मी नाश्त्यासाठी मागवलेली आहे पुरी भाजी. चला तर मी आता नाश्ता करून घेते. हात्रे सरांचा अर्धा खाऊन झालेला आहे. भूक लागली होती. ओके, चला आता मी पण खाऊन घेते. आता नाश्ता वगैरे करून झाले आमचा. मस्त नाश्ता केला, कॉफी घेतली. इथंच गार्डनमध्ये मस्त फिरतोय आम्ही. मुलांची अजून आंघोळी नाही झाल्या, ते आता आंघोळी वगैरे करतील, उरकतील, तोपर्यंत आम्ही इथं मस्त गार्डनमध्ये फिरतोय. हे बघा, नाही बाई, असं आहे ना, गोकर्णाची वेल मस्त आहे ना. हो. सर्वच फुलझाडं खूप छान आहेत. तुम्हाला दाखवते. आता सगळी फुलझाडं एकदम मस्त आहेत, एकदम बहरलेलं आहे. प्रत्येक फुलझाडाला ना मस्त अशी फुलं आलेली आहेत. हे बघा, गुलाब खूप लावले त्यांनी, वेगवेगळ्या प्रकारचे, मोठे आहेत, छोटे आहेत. हे बघा, झेंडू पण आहे. तुम्ही बघू शकता, प्रत्येक झाडाला तर फुल आलेलं आहे. मस्त एकदम, खूप मस्त काळजी घेतात ते, असं वाटते. फुलं बघितलं ना तर आमच्या फार्म हाऊसला फुलं येऊ का नको, येऊ का नको. इथं बघ मस्त केअर करतात ते. बघ किती फुलं, सगळे जास्त रोजेसच लावले त्यांनी. ह्या बघा, पिवळा आहे, मस्त आहे ना. सगळ्या कलरचे आहेत, खूप छान आहे, सुंदर आहे. झेंडू बघा, रेडियर. काल ना मी इथं मस्त एक जास्वंदीचं फूल बघितलं, तुम्हाला दाखवते. हा तर ते पण तुम्हाला वाटत असेल काय दाखवते, पण मला आवडलं यांचं गार्डन. आणि खूप छान केअर करतात हे, एवढी छान केअर करतात म्हणून एवढं सुंदर आहे ना हे. हे बघा, सर्व फुलझाडं खूप छान छान अशी. आलं तिथं मी बघितलं फूल मस्त असं जास्वंद. काल आहे ना हा फूल मस्त असा उमललेला बघा. रात्री तुम्हाला दाखवते तिथलं दुसरं. हे बघा, खूप भारी आहे ना, मला खूप आवडला हा, म्हणून हा दाखवायसाठी मुद्दाम इथं आलेली मी. मस्त, खरंच खूप छान आहे. फुलं बघा किती आले तिथं पण, या साईडला पण, खाली पण पाळणे वगैरे आहेत. फुलं वगैरे असेल तर मस्त. सुपारी वाढल्यात, सुपारी.
आहे ना. सुपारीचं झाड आहे हे बघा, ते सुपाऱ्या लागलेत. आम्ही एक घेतले घरी, बघूया कसं फोडून वगैरे. खाली पडलेली घेतली आम्ही. मस्त यांचं गार्डन आहे बघा, बेबी पिंक कलरचं फ्लावर. चला आता आम्ही चेकआउट करत आहोत, आता निघतो इथून. चला तर आता आम्ही चाललेलो आहोत हनी बी सेंटरमध्ये. प्युअर हनी अवेलेबल आम्हाला पाहिजे. बघूया कसं आहे, दाखवते तुम्हाला पुढे पुढे. चला तर हे बघा, आम्ही आलेलो आहोत श्रमयोगी युवक मंडळ मधुमक्खी पालन तथा उत्पादन केंद्र, नावागाम, सापुतारा. इथे जवळच बघा लेक. काल आपण या लेकमध्येच बोटिंग केली हे बघा, आहे ना. चला आता आतमध्ये जाऊन बघूया काय आवडते ते घेऊया. चला आतमध्ये. हे बघा, हे बॉक्सेस आहेत हनी बीचे. प्युअर असेल काय रे, प्युअर सांगतात पण. प्युअर हनी 180, 300 ग्रॅम फिक्स रेट. बघूया आता काय रेट आहे काय माहिती. मध वेचाण स्टोर. हा चल बघूया. इथे सगळं माहिती दिलेलं आहे. हा दिले, हिंदीमध्ये पण आहे. कपाणी केलेलं माहिती तरी असं. बाबा लांबरा त्यांना छेडायचं नाही. सगळं दिले. राणी मधुमक्खी, नर मधुमक्खी, मजदूर मधुमक्खी. सजी तुम्हाला शिकवलेलं असेल ना हे. मजदूर नहीं, मजबूर है. मजदूर है, अच्छा वो मजबूर है वो. हे बघ, वर्कर, क्वीन आणि ड्रोन. कशी ना साईज मध्ये पण याच्यामध्ये पण फरक आहे बघा. संपूर्ण माहिती आहे. तुम्हाला वाचायचे असेल ना, हे बघा स्क्रीनशॉट घ्या ना, वाचा. मी तेवढं वाचून नाही दाखवत, मला कंटाळा येतो वाचायला. केसच जाते मग जा बाबा. हे इथून निघूया तनिष. हे बघा सगळं आहे इथं. बघते मध घेऊन, थोडंसं मला मध पाहिजेच होतं आता. नाहीतरी असं पण आपल्याकडे ते डुप्लिकेटच भेटते, ओरिजिनल कुठे मिळते. हे डुप्लिकेट ते डुप्लिकेट, काय करायचं, पर्याय नाही त्याला. पहिला घनसुलला ना तनिष बाबांचं गार्डन होतं ना समोर, तर तिथं असे मधमाशांचे पोळे वगैरे यायचे ना, तर मध काढणार यायचे ना, तर मस्त असं मध मिळायचं. काय सर काय बोललो तुम्ही. राणी माशी, कामकरी माशी, नरमाशी. मराठी मीडियमचे शिक्षक मस्त मराठीमध्ये माहिती देत आहेत. चला जाऊया आता मध घ्यायला. एवढंच होतं इथं. बघू बघा, इथं त्यांचे स्टॉल्स आहेत. तरी सगळे उन्हाळी वाळवण वगैरे आहे. नाचणीचे पापड, कुरडया, चकली सगळं आहे. हे सगळं आपल्याकडे पण मिळतं ना. हे काय आहे काय माहिती. माहीत नाही काय आहे, जाऊ दे. हे बघा नाचणी वगैरे सगळं, नाचणीचं पीठ, तांदूळ, रागी सगळं आहे. सगळं मिळतं आपल्याकडे, असं काही विशेष नाही. पण मी खास आलेले आहे मधासाठी. बघूया ओरिजिनल मध मिळते का. ओरिजिनल मध कुठं आहे. हा का ओरिजिनल आहे का रे नक्की. हा म्हणजे कुठलं आहे, याचं आहे का म्हणजे स्पेशल असं असतं ना, जांभूळ फ्लेवर वगैरे असं काय नाही. मल्टी आहेत का. केवढ्याला ही बॉटल. 300 ग्रॅम. 300 ग्रॅम सॉरी. कसं समजेल ओरिजिनल आहे रे. कसं समजेल, कुठे लिहिले. ओके घ्यायची का मला तर पाहिजे. घेऊया चला ट्राय करूया. हे बघा 4 बॉटल घेतलेले आहेत इथे मी. ऑनलाइन भी भेजते हो क्या आप चाहिए तो. कुरियर सर्विस नहीं है. ये बिचारा तो नाम लय झोपून शूट राहिले काय माहिती.
निंदारे शायद रहने तो चलो. मस्त आम्ही 4 बॉटल्स घेतल्या. कुरिअर सर्व्हिस नाही आहे, आपल्याला असंच इथे येऊन घ्यावं लागेल. हा शिरतो वजीर. हे अजून घ्यायचे कुत्रा पाणी पाहिजे तरी. टोटल 5 घेतलेले आहेत आम्ही बॉटल्स. पहिला 4 घेतले, अजून एक वाढवली. तुला काय पाहिजे, काय घेतलंस? मार्शमेलो. इथे हिला लागतच असतं, काही ना काही रोज चालूच असतं. दादा तुला हनी 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 मणी हनी मला काय मणी घेतलं? घ्या, तुम्हाला पण घ्या. मला इथं काहीच नाही मी आवडलं. पण काहीतरी घेते. ए चॉकलेट बिकलेट पाहिजे आनंदचं. महाबळेश्वरचं सगळं आहे ना इथं. इथं सगळं महाबळेश्वर सारखंच आहे ना बऱ्यापैकी. ते घेऊ? घ्या टाइमपास आले घ्या. तुम्हाला आवडलेलं ते घ्या ना तिकडे. तुला अरे ते नाही का आवडलं. काय बघलं आपण काल? गोळ्या, लेमन गोळ्या, बस चॉकलेट. हे बघ सगळं महाबळेश्वरला मिळतं. ते तरी कुठं घेतलेलं असं तशी. हिला सगळं सामान पाहिजे असतं, पण पकडायचं नसतं की दादा पकड पकड. आता दादाला देत होतीस. चला चला साची बॉक्समध्ये पॅक केले ना मधाच्या बाटल्या. हा चला, आता आमचं झालं, इथून पण निघत आहोत. आहे बरं आहे. चला. कोण लहान आहे? कोण लहान आहे? मी. हां मी तर लहानच आहे. कृपया फूल न तोडे. नाही तोडत आम्ही. हा तिथं महाबळेश्वरला मोठा आहे ना. महाबळेश्वरला फार मोठा आहे, पण मस्त आहे. हा तिथे तरी कुठे आहे महाबळेश्वरला ट्रायल? नाही नाही नाही, हानीमध्ये नाही आहे. पण तिथे ना वेगवेगळे असतात. जामुनची वेगळी असते. एकदा मी कसली आणलेली, ओव्याची आणलेली. ओव्याची. आता ते सांगतात काय माहिती त्याच्यामध्ये काय फ्लेवर ऍड करत असतील, मग त्यांना कसं माहिती. आता सांगतो कसं असतं माहिती का, ही पेटी असते का, हा ती पेटी ती जर जांभळाच्या झाडामध्ये असेल तर ती जांभळाची मत असते. असं रे, कुठला पण कुठे येऊ शकतं ना. नाही 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 नाही, ते हानी असतात ना, ते तेवढ्याच एरियात राहतात. तसं असतं. असं असतं का? कारण ती कामकरी माशी असतात ना, तेवढ्या एरियात तेवढ्या फिरतात. फ्लेवर तर होता, आपण आणलेला ना ओव्याचा फ्लेवर होता. पण मला असं वाटलं काय माहिती, त्यावेळी तसं सांगितलेलं, पण आता काय माहिती ते करत असतील काय, पण असं खोटं काम पण करू शकतात ना करणारे. चला, म्हात्रे सरांनी छान माहिती दिलेली आहे. आता आम्ही निघत आहोत. हा चित्रकूट. चित्रकूट आहे ना, हा इथं होतं ना, हे बघा आम्ही इथं होतो. चित्रकूट मस्त होता, पण त्यांचं गार्डन खूप छान होतं. चला तरीच बस निघूया. नाही हे बघा, इथून बॅक साईड ना लेकचा व्ह्यू बघा, बघू शकता. इथं बसायला पण मस्त केले आहे ते बघा. मस्त इथं पण संध्याकाळी बसून वगैरे मस्त ना तनिष, निसर्गरम्य वातावरणात आनंद घेऊ शकतो छान लेकचा. चला आता आपण आलेलो आहोत नागेश्वर मंदिरात. बघूया कसं आहे मंदिर, दर्शन घेऊया. चल. मस्त असं शिव मंदिर आहे. इथे गणपती बाप्पा आहेत, बजरंगबली आहेत. हे आहे मस्त असं शिव मंदिर. चला दर्शन घेते आता मी. आता आमचं मस्त असं दर्शन झालेलं आहे. आता बघू पुढे काय ते बघत बघत जातो काय आहे. चला आता गुजरात हद्द समाप्त होत आहे आणि आपण महाराष्ट्रामध्ये एंट्री करत आहोत. हे बघा स्ट्रॉबेरीज घेते. केवढ्याला ताई? 120 किलो. अरे वा मस्त. किलो 120 रुपये किलो. किती येतील किलो मध्ये? येते ना. बघा टाका. घ्या दादा. आम्ही इथं उतरलोय पुण्यामध्ये. इथं सगळ्यांचे बघा स्टॉल लावले त्यांनी. हे बघा बेरीज, चैता चैता माझ्या फार्म हाऊसला झाड आहे मस्त मस्त चांगले चांगले मोठे मोठे निवडून द्या ना दादा. आठवड्याला 50ला 2. हा 50 ला. स्ट्रॉबेऱ्यांचा सेम भाव आहे, 120 रुपये किलो.
हे बघा सगळी दुकानं आहेत तिथं, पेरू वगैरे सगळं आहे, स्टॉल्स आहेत. पेरू कसे हो? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. काय करू? काय करू? हे बघा इथं आम्ही थांबलेलो आहोत मध्ये रस्त्यामध्ये. हे बघा द्राक्षाचे मळे तुम्ही बघत असाल. हे बघा द्राक्ष लागलेत, दिसतात ना मस्त अशी जागोजागी ना रस्त्यात दिसत आहेत आम्हाला द्राक्षाचे मळे. तर तिथं थांबवलं थोडं बघायसाठी. हे बघा मस्त अशी द्राक्ष लागलेली आहेत खूप सारी. खूप मोठी बाग आहे बघा, खूप मोठा माळ आहे. चला हा तर आता जाऊया पुढे. बघा आम्ही बसलोय उसाचा रस प्यायला. कसं वाटतं? बरं आहे. बरं आहे गरमीमध्ये. गर्मी में ठंडी का एहसास. चला मस्त असा गन्ना ज्यूस पिऊन झालेला आहे. आता पुन्हा निघत आहोत पुढच्या लोकेशनला. आज नवीन ड्रायव्हर भेटलेला आहे मला. हा जास्त गाडी चालवत नाही, ड्राईव्ह करत नाही. तरीच तू जास्त गाडी का नाही घेत रे हातात? पप्पानाच का चालवायला सांगतो? दुपार नंतर मला येते झोप, हा दुपारपर्यंत गाडी माझी. काल दिवस पण नाही घेतलीस तुम्ही हा. मग जरा आराम करतो थोडासा. थोडासा नाही, सोड. तू आरामच करतोस, थोडासा येतोस गाडी चालवायला. चला आता पुढच्या लोकेशनला भेटूया. फिरून लावली तरी हे बघा आता आम्ही थांबलोय जेवायला. तर टाइम बघा आता वाजले आहेत 3. सकाळी हेवी नाश्ता केला होता ना म्हणून भूक नव्हती, तर 3 वाजता आता आम्हाला भूक लागले. तर आम्ही थांबलेलो आहोत विरुद्ध ढाबामध्ये, व्हेज अँड नॉनव्हेज. चला चला पोरांनो चला. चला तर आमचं मस्त जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता वाजले आहेत 4. तर आजचा हा व्लॉग इथंच एंड करते. तर तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला कॉमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.